नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीकॉम फर्स्ट इयर सेमिस्टर 2 बिझनेस मायक्रो इकॉनॉमिक्स व्यावसायिक सूक्ष्म अर्थशास्त्र NEP नुसार या विषयाच्या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेचं आपण विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ही जी प्रश्नपत्रिका आहे मार्च-एप्रिल 2025 या सत्राची परीक्षा आहे. 27 मे 2025 रोजीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी बघणार आहे. 60 मार्काचा हा पेपर आहे. बघा NEP नुसार 60 मार्काचा हा पेपर आहे या ठिकाणी. तर त्याचं विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे. विश्लेषण का महत्त्वाचं असतं? मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका हे अभ्यास करणं खूप गरजेचं आहे, कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारचे असतात, कोणत्या टॉपिकवर आपण जास्त भर द्यावा, कोणत्या प्रकारचे प्रश्न पेपरला येतात किंवा प्रश्नांची काठिण्य पातळी काय असते, यासारख्या गोष्टींचं आपल्याला आकलन होतं आणि त्यामुळं मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणं हे खूप महत्त्वाचं असतं, कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये तशाच प्रकारच्या प्रश्न आपल्याला पेपरला पाहायला मिळू शकतात. बघा, पहिला प्रश्न त्यामध्ये योग्य पर्याय निवडा. 8 मार्कासाठी हा प्रश्न आहे. एकूण 8 प्रश्न या ठिकाणी आहेत. पहिला प्रश्न, जर एखाद्या उत्पादन संस्थेने अधिक कार्यक्षम तंत्रज्ञान शोधले असेल तर तेथे टिंबटिंब असेल. ABC वक्र खालच्या दिशेने शिफ्ट होते, AFC वक्र खालच्या दिशेने शिफ्ट होते, AFC वक्र वरच्या दिशेने शिफ्ट होते आणि MC वक्र खालच्या दिशेने शिफ्ट होते. तर बघा, जर एखाद्या उत्पादन संस्थेने अधिक कार्यक्षम तंत्रज्ञान जेव्हा शोधते त्यावेळी काय होतं बघा, उत्पादनाची जी मार्जिनल कॉस्ट असते कमी होते आणि त्यामुळे सीमांत खर्च वक्र हा खालच्या दिशेने सरकतो. म्हणजेच याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D, MC वक्र हा खालच्या दिशेने सरकतो. बरोबर आहे. पुढे बघा, दुसरा प्रश्न या ठिकाणी, मूल्याभेद हे टिंबटिंब बाजाराचे वैशिष्ट्य आहे. पहिल्याचं उत्तर D. दुसरं बघा, मूल्याभेद हे टिंबटिंब बाजाराचे वैशिष्ट्य आहे. मक्तेदारी, पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा यापैकी नाही. बघा, मूल्यभेद म्हणजे काय की ज्या बाजारामध्ये एक विक्रेता हा ग्राहकांना एकच वस्तू वेगवेगळ्या किमतीला विकतो. म्हणजे समजा एकाला 10 रुपये विकली, एकाला 12 रुपयाला, एकाला 15 रुपयाला. असं कधी होतं की ज्या बाजारामध्ये मक्तेदारी बाजार असतो तिथं अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. मग मक्तेदारी म्हणजे काय की ज्या ठिकाणी विक्रेता हा एकच असतो, पण त्यामुळे मक्तेदारी हा आपल्या मनानुसार त्या ठिकाणी वस्तू ग्राहकांना वेगवेगळ्या किमतीला विकत असतो, ज्याला आपण मूल्यभेद असं म्हणतो. म्हणजेच ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A, मक्तेदारी. मूल्यभेद हे मक्तेदारी बाजाराचे वैशिष्ट्य आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी, खालीलपैकी कोणते घटक बाजाराची रचना ठरवतात? वस्तूचे स्वरूप, विक्रेत्याची संख्या, विक्री खर्चाचा वापर आणि वरील सर्व. तर बघा, बाजाराची रचना ठरवणारे घटक कोणकोणते आहेत? वस्तू स्वरूप हे देखील आहे, विक्रेत्याची संख्या हे देखील आहे आणि विक्री खर्चाचा वापर हे देखील आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D, वरील सर्व. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 4, किमतीतील भेदभावासाठी कोणत्या आवश्यक अटी आहेत? यामध्ये बघा, प्रश्न क्रमांक 4, किमतीतील भेदभावासाठी कोणत्या आवश्यक अटी आहेत? त्यामध्ये भिन्न किंमत लवचिकता, बाजाराचे योग्य विभाजन, पुनर्विक्री शक्य नसावी आणि वरील सर्व. किमतीतील भेदभावासाठी कोणत्या आवश्यक अटी आहेत असा प्रश्न विचारला आपल्याला. या ठिकाणी मला असं वाटतं या प्रश्नाचं उत्तर भिन्न किंमत लवचिकता असेल. तुम्ही ते बघून घ्या आणि त्यानुसार ते उत्तर तुम्ही शोधा. ठीक आहे. तुम्ही याचं उत्तर शोधा. चौथा जो प्रश्न आहे त्याचं किंवा वरील सर्वच उत्तर असणार याचं. भिन्न किंमत लवचिकता हे देखील आहे, बाजाराचे योग्य विभाजन हे देखील आहे आणि पुनर्विक्री शक्य नसावी हे देखील आहे. तुम्ही कन्फर्म करा ह्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. चौथ्याचं वरील सर्व तुम्ही कन्फर्म करा तो उत्तर. पुढे बघा, 5वा, LAC ज्याला आपण लॉंग टर्म ॲव्हरेज कर्व असं म्हणतो, दीर्घकालीन सरासरी वक्र. याचा आकार आणि स्थान अनुक्रमे टिंबटिंबद्वारे निर्धारित केले जाते. तर याचं उत्तर आहे पहिला, अंतर्गत आणि बाह्य मितव्ययता आणि अमितव्ययता. ठीक आहे, पहिला ऑप्शन आहे बरोबर आहे. पुढे बघा, 6वा प्रश्न या ठिकाणी,
पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेत विक्रेता हा टिंबटिंब असतो. किंमत स्वीकारणारा, निरीक्षक, किंमत निर्माता आणि यापैकी काही नाही. बघा, पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य विक्रेते असतात, ग्राहक देखील असंख्य असतात. त्यामुळे कोणताही एक विक्रेता हा किमतीवर प्रभाव टाकू शकत नाही. त्यामुळे पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये विक्रेता हा किंमत स्वीकारणारा असतो आणि मक्तेदारी बाजारामध्ये विक्रेता हा किंमत निर्माता किंवा किंमत करता असतो. तर ह्या ठिकाणी पूर्ण स्पर्धेमध्ये ग्राहकांची संख्या असंख्य असते आणि विक्रेते पण असंख्य असतात. त्यामुळे तो किंमत स्वीकारणारा असतो. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक ए, किंमत स्वीकारणारा. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 7 ह्या ठिकाणी. 7वा प्रश्न बघा, बदलत्या प्रमाणाच्या नियमाची टिंबटिंब ही दुसरी अवस्था आहे. घटते, वाढते, स्थिर आणि वरीलपैकी काही नाही. तर दुसरं जो अवस्था आहे ते घटते. पहिल्या अवस्थेमध्ये वाढत जाते आणि दुसरी अवस्था जी आहे ते घटते. ठीक आहे. याचं उत्तर आहे घटते. दुसऱ्या अवस्थेमध्ये घटते. पुढे बघा, 8वा प्रश्न, मक्तेदारी बाजारपेठेत विक्रेत्याची संख्या टिंबटिंब असते. मोठी, अमर्यादित, 2, वरीलपैकी काही नाही. बघा, मक्तेदारी बाजारपेठेमध्ये विक्रेत्याची संख्या एकच असते, म्हणजे एकच विक्रेता असतो. बरोबर आहे. मक्तेदारी बाजारामध्ये विक्रेता हा एकच असतो, म्हणून याचं उत्तर आहे वरीलपैकी काही नाही. ठीक आहे. मोठी, अमर्यादित, 2. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी काही नाही, कारण त्या ठिकाणी एकच विक्रेता असतो. पुढे बघा, प्रश्न पहिल्यातलं ब या ठिकाणी, खालील वाक्य चूक की बरोबर ते लिहा. 4 मार्क आहेत, एकूण 4 प्रश्न या ठिकाणी. चूक किंवा बरोबर आहे ते आपल्याला सांगायचं आहे. पहिला प्रश्न आहे, मक्तेदारी ही एक अशी बाजारपेठ रचना आहे ज्यामध्ये अशा उत्पादनाचा फक्त एकच खरेदीदार असतो ज्यासाठी कोणतेही जवळचे पर्याय नसतात. तर हे वाक्य चुकीचं आहे. कारण चुकीचं काय बघा, मक्तेदारी बाजारामध्ये खरेदीदार हा एक नसतो, विक्रेता हा एकच असतो. या ठिकाणी विक्रेता पाहिजे, विक्रेता हा एकटाच असतो. ठीक आहे. विक्रेता हा एकटाच व्यक्ती असतो. म्हणजे पहिलं वाक्य चुकीचं आहे. का चुकीचं आहे? कारण त्या ठिकाणी मक्तेदारी बाजारामध्ये विक्रेता हा एकच असतो. पहिलं वाक्य चूक. दुसरं बघा, पूर्ण स्पर्धेच्या अंतर्गत बाजारातील पुरवठ्यातील बदलांचा बाजारभावावर परिणाम होत नाही. हे पण वाक्य चुकीचं आहे. कारण पुरवठ्याचा परिणाम होतो. कसा? जर पुरवठा आपण वाढला समजा तर किंमत कमी होते आणि पुरवठा कमी झाले की किंमत वाढ होते. पुरवठा जर वाढ झाली तर किंमत कमी आणि पुरवठा जर कमी झाला तर किंमत वाढ. ठीक आहे. दुसरं वाक्य हे चुकीचं आहे. पहिलं चूक, दुसरं चूक. तिसरं बघा, मक्तेदार हे किंमत घेणारे असतात. तर हे पण वाक्य चुकीचं आहे. कारण मक्तेदार हे किंमत घेणार नसतात, तर मक्तेदार हे किंमत निर्माण करणारे असतात. किंमत करता असतो, किंमत स्वीकारणारे ते नसतात. म्हणून हे देखील वाक्य चूक आहे. कारण मक्तेदारी बाजारामध्ये विक्रेता हा एकटाच असतो. पुढे बघा, 14 प्रश्न, उत्पादन क्षेत्रात मक्तेदारयुक्त स्पर्धा सर्वात सामान्य आहे. हे वाक्य बरोबर आहे. म्हणजे पहिला चूक, दुसरा चूक, तिसरा चूक, चौथा बरोबर. का चूक आहे ते तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे. पुढे बघा, आणखी काय प्रश्न बघूयात आपण, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी ते उपयोगी पडतील. प्रश्न दुसरा, टिपा लिहा. या ठिकाणी 12 मार्काला प्रश्न आहे. एकूण 4 प्रश्न आहेत. 3 मार्कासाठी 1 प्रश्न. सीमांत प्राप्ती, दुसरा स्थिर खर्च, अल्पाधिकार बाजारपेठ आणि मूल्यभेद. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 12 मार्काला प्रश्न आहे. 2 प्रश्न या ठिकाणी आहेत, म्हणजे 6 मार्काला 1 प्रश्न आहे. सुव्यक्त खर्च म्हणजे काय आणि संधी खर्चाची संकल्पना स्पष्ट करा. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी, खालीलपैकी एका प्रश्नाचे उत्तर लिहा. 12 मार्काला प्रश्न आहे. एकच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. 2 प्रश्न विचारलेले आहेत. तुम्हाला जो सोपा वाटतो, तुम्हाला जे जास्तीत जास्त प्रश्न लिहिता येतो त्या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी लिहायचं आहे. पहिला प्रश्न बघा, मक्तेदारयुक्त स्पर्धा म्हणजे काय? योग्य आकृतीसह मक्तेदारयुक्त स्पर्धा बाजारात किंमत निर्धारण स्पष्ट करा किंवा उत्पादन प्रमाण फलाच्या नियमाचे आकृतीसह स्पष्टीकरण करा. पुढे बघा, प्रश्न 5वा, खालीलपैकी एका प्रश्नाचे उत्तर लिहा. ब्रेक इव्हन पॉईंट म्हणजे काय? ब्रेक इव्हन विश्लेषणाचे महत्त्व लिहा. 12 मार्काला 1 प्रश्न आहे. हा प्रश्न लिहा. किंवा अंतर्गत आणि बहिर्गत बचती स्पष्ट करा. बघा, तुम्हाला मी आता सांगितलं, दोन्हीपैकी तुम्हाला जे सोपं वाटतो
तुम्हाला जे जास्तीत जास्त लिहिता येतं अशा प्रश्नाचं उत्तर आपण लिहायचं आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर विद्यापीठाच्या बीकॉम फर्स्ट इयर सेमिस्टर 2 च्या विद्यार्थ्यांसाठी बिझनेस मायक्रो इकॉनॉमिक्स या विषयाचं विश्लेषण यामध्ये आपण बघितलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा. आणि आपण जर या YouTube चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. थँक्यू.